काय सांगाल आता प्रभाग 3चं मतदान आता 2 दिवसावर आलेलं आहे. काय सांगाल? सध्याची निवडणुकीची परिस्थिती जर बघितली तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं सध्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये वातावरण आहे. अमरनाना नायकावाडे एक सर्वसामान्य कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झटणारं असं हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळं आज आम्ही आमच्या भीम स्वराज्य सेनेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. तुम्ही पाठिंबा देत आहे. मात्र आपले घरचे वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. काय सांगाल? नाही ना, विषय आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक होऊन गेली आहे. नगराध्यक्ष पदाचा इथं विषयच येत नाही. आज प्रभाग क्रमांक 3 ची निवडणूक ही थोडी काही कारणास्तव लांबणीवर पडली होती आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये अमरनारा नायकवडे सारख्या चांगलं काम करणाऱ्या नगरसेवकाला प्रस्थापित जे राजकारणी आहेत, अमरनाथ नायकवाडे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सगळे एकत्र आलेत. मग आम्ही सामान्यांनी एकत्र यायचं नाही का? अशा वेळेला नाही तर मग कधी? यासाठी आम्ही आज अमरनाथ नायकवाडे यांना पाठिंबा दिलेला आहे. सगळे एकत्र म्हणजे क्षीरसागर एकत्र आलेत असं म्हणायचं तुम्हाला अमर नायकवाड यांना पाडण्यासाठी? बिलकुल प्रश्नच नाही. सगळे क्षीरसागर त्याच्यामध्ये योगेश क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर. तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून देखील आता या प्रभाग 3 मध्ये उमेदवार दिला नव्हता. म्हणजे तुम्ही एक मित्रत्व निभावलं असं देखील बोललं जातं. नाही लक्षात घ्या, उमेदवार देणं हे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या अधिकारातलं आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझी संघटना भीम स्वराज्य सेना त्या माध्यमातून मी अमरनाथाला पाठिंबा जाहीर करतो. इथं वंचित बहुजन आघाडीचा आणि इतर कोणाचा काही संबंध येत नाही. जर इथं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असता तर मात्र आम्ही या ठिकाणी वंचितचं काम केलं असतं. कशा पद्धतीने अमरनाथ नायकवाडेचं काम आहे? थोडक्यात सांगतो, ज्यांनी उद्ध्वस्त केले प्रस्थापित भ्रष्टाचाराचे इमले आणि वाडे, ज्यांनी उद्ध्वस्त केले प्रस्थापित भ्रष्टाचारांचे इमले आणि वाडे, त्यांचं नाव आहे अमर नायकवाडे. काय सांगाल या प्रभागात 150चा जो विषय झालाय त्याच्यामुळे काहीतरी वेगळं वातावरण निर्माण झालंय. काय सांगाल? नाना नायकवाडे यांची निवडणूक जी आहे ती सर्वसामान्य मतदारांनी खांद्यावर घेतल्यामुळं जे प्रस्थापित उमेदवार आहेत धनदांडगे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक कुठलाही आधार नसताना नाना नायकवाडे यांनी काय सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये, तेव्हा 100-50 वाटून कुणाला देऊन एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. त्यात गैर काय आहे? बरोबर आहे, एखाद्याला जर 100-50 रुपये दिले तर तो त्याचा व्यर्थच वापर करेल ना, संसारासाठी तर करणार नाही. त्याच्यामुळं जाणीवपूर्वक काही हे प्रस्थापित जे राजकारणी आहेत याला जातीय स्वरूप देत आहेत आणि अमरनाना नायकवाडे यांना या चक्रव्यूहात अडकवण्याचं पातक करत आहेत. ते आमच्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना देखवलं नाही, म्हणून आज आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र आलोत आणि अमरनाना नायकवाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असा निश्चय केला. मतदारांना काय आवडतं? मी आपल्या मतदार बांधवांना एवढंच आवाहन करेल की कुठल्याही भूलथापांना, कुठल्या अपप्रचाराला बळी न पडता सर्वसामान्यांसाठी सेवेकरी म्हणून काम करणारे अमरनाना नायकवाडे यांना भरभरून आपले मतदान रूपी आशीर्वाद द्या, एवढीच या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो.